रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनाओ नमस्कार. समर्थ वाङ्मयाच्या प्रस्थानत्रयीबाबत आपण सध्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये विचार करतो आहोत. समर्थ वाङ्मयाची प्रस्थानत्रयी, मानाचे श्लोक, दासबोध, ग्रंथराज आणि आत्माराम, मनाच्या श्लोकांचं विवरण आपण मागच्या 4 दिवसामध्ये पाहिलं. मनाच्या श्लोकांमध्ये कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष यावरचं विवेचन आपण मागचे 4 दिवस पाहिले. सज्जनाहो, समर्थांच्या वाङ्मयामध्ये मनाच्या श्लोकांपेक्षाही जास्त प्रसिद्ध असलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे ग्रंथराज दासबोध. अत्यंत मार्मिक, सडेतोड भाषा ग्रंथराज दासबोधामध्ये आपल्याला दिसते. या ग्रंथराज दासबोधाची काही वैशिष्ट्य आहेत आणि ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास आपण आज एका पावन मुहूर्तावर चालू करतो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो असा राजा, बाप से बेटा सवाई, संभाजी राजांसारखा कमी वयामध्ये एवढ्या लढाया लढणारा आणि तेवढ्याच लढाया जिंकणारा असा राजा नाही झालेला. योगायोग नसेल, काहीतरी नियतीची रचना आहे. जसे राजे शिवछत्रपती समर्थांच्या जवळ होते, त्यांचं आणि समर्थांचं अत्यंत स्नेहपूर्ण, आदरपूर्ण असं एक नातं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना पत्नीसह
सज्जनगडावर ठेवलं होतं. पण दिलेर खान पालतीवर होता आणि दबा धरून बसलेल्या दिलेर खानाने संभाजी राजांवर डाव टाकला आणि संभाजी राजे आपल्या निवडक सैनिकांसोबत माहुलीला जाऊन येतो म्हणून आले आणि सैनिकांना म्हणाले, आता इथून लगोलग परत जा, पुढे याल तर गर्दन उडवली जाईल. आणि संभाजी राजे दिलेर खानाकडे गेले. तेव्हा समर्थ गडावर नव्हते. सज्जन हो, जर समर्थ रामदास स्वामी जर त्यावेळी सज्जनगडावर असते तर आपला इतिहास अत्यंत वेगळा राहिला असता. आपला इतिहास निश्चितपणे वेगळा राहिला असता. आपल्याला जाता जाता सांगतो, शिवाजी महाराजांच्या नातसुनेनी डोमगावला कल्याण स्वामींच्या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे. पुढे मोठा सभामंडप घातलेला आहे. तो सभामंडप आजही आहे, त्यावर नाव लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नातसून सकवारबाई साहेब यांनी शिष्योत्तम कल्याण स्वामींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. आपण डोंगावला जायला पाहिजे. आज संभाजी महाराजांची, शाहू महाराजांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या पावन मुहूर्तावर ग्रंथराज दासबोधाचं विवेचन करणं हे माझ्यासाठी तरी खरंच सांगतो तुम्हाला मी, भाग्याचा क्षण आहे. अजून एक गोष्ट सांगतो. समर्थ गेले, कारण राजे गेल्यानंतर मी परवा तुम्हाला बोललो की समर्थांची मानसिक स्थितीच ढळली. जेवण करायचं नाही, झोपायचं नाही, कुणाशी पुरतं बोलायचं नाही, पाठीमागच्या झाडीमध्ये अरण्यामध्ये जाऊन राहायचं गडावर, 2-2, 3-3 दिवस यायचं नाही. राजे गेले आणि समर्थ हवालदिल झाले. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना एक प्रश्न नेहमी विचारला जातो. समर्थ रामदासांना त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख कोणतं झालं? घर सोडलं ते झालं का? त्या अगोदर बोहल्यावरून पलायन केलं त्याचं दुःख झालं का? त्या अगोदर वडील गेले त्याचं दुःख झालं का? भाऊ वहिनी आईला सोडून तपस्साधनेला टाकळीत आले तेव्हा झालं का? नाही. आई गेली तेव्हा झालं का? दुःख झालं असेल, पण सगळ्यात मोठं जर दुःख जर झालेलं असेल समर्थांना तर राजे शिवछत्रपती निर्याणाला गेले, ते दुःख मोठं आहे. एवढा मोठा आघात समर्थांच्या आयुष्यात झालेला नाही. आणि मग समर्थांच्या लक्षात आलं की आता आपणही आपलं देह कार्य उरकलं पाहिजे, आता राहण्यात काही गरज नाही. समर्थ गेले. समर्थ गेल्यानंतर सांडणीस्वार संभाजी राजांकडे पाठवण्यात आला. संभाजी राजांना लिहिलेली पत्र आहेत समर्थांनी. आपल्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्व केलं पाहिजे. फार सुंदर विवेचन आहे पत्रांमध्ये. गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली राजांना कुणी दिली?
संभाजीराजांनी दिलेली आहे, लक्षात ठेवा. आपला अभ्यास असला पाहिजे. संभाजीराजांनी राजे शिवछत्रपतींना गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली दिलेली आहे. आणि समर्थांनी देह ठेवला. संभाजीराजांकडे सांडणीस्वार गेला. संभाजीराजे आले. सगळं क्रियाकर्म झालं, सगळे विधी झाले. आणि संभाजीराजांनी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे रामाचे देवालय उभे करावे. आपण जे सज्जनगडला पाहतो, राम लक्ष्मण सीता त्यांच्या ज्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याला वेगळी प्रतिष्ठापना नाहीये. समर्थांनीच प्रतिष्ठापना केलेली आहे त्या राम पंचायतनाची. कधी केली? जायच्या फक्त 4 दिवस अगोदर, माघ वद्य चतुर्थीला आणि नवमीला समर्थ रामचरणी लीन झाले. संभाजीराजांनी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे रामाचं देवालय उभा केलं अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी स्वयंभू समाधीवर आली. शेजघर आपल्याला माहिती आहे गडावरचं, सज्जनगडावरचं. आणि उत्तरेला एक खड्डा होता. काही शिष्यांच्या मनात आलं की आपण हा खड्डा बुजवून टाकावा. समर्थ म्हणाले नको, असू दे. आणि समर्थांनी सूचकपणे त्याकडे सांगितलं की या ठिकाणी मला चिरशांती दिल्यानंतर म्हणून तो खड्डा. आणि त्या ठिकाणी 3ऱ्या दिवशी स्वयंभू समाधीवर आली आणि त्यावर रामाचं मंदिर उभारलेलं आहे. अशा पावन मुहूर्तावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कुळातल्या सद्गुरूंच्या एका अलौकिक ग्रंथाचं विवेचन आज आपण सुरू करीत आहोत. आणि काय ग्रंथ आहे हा? या ग्रंथाला बिरुदावली आहे ग्रंथराज. ग्रंथराज दासबोध. विशेष आहे, एवढे विशेष आहेत या ग्रंथाचे. आपलं भाग्य आहे सज्जन हो की समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची मानसिकता आणि तयारी आपल्याला झालेली आहे. आपलं भाग्य आहे, परमभाग्य आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक संत होऊन गेले, पण समर्थांसारखा संत मागच्या 5000 वर्षात झालेला नाही. हे मी नाही म्हणत, आचार्य किशोरजी व्यास, स्वामी गोविंद देवगिरींचं हे स्टेटमेंट आहे. अलौकिक ग्रंथ आहे. काय विशेषता आहे बघा, समर्थांचीच विशेषता आहे. समर्थांसारखं आध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्व झालेलं नाहीये. आध्यात्मिक पातळीवर समर्थ वरच्या आयामावर आहे आणि समाजाचं धुरीणत्व सुद्धा समर्थांनी केलेलं आहे. असा संत विरळ आहे. अखंड भारताचं परिक्रम 12 वर्ष समर्थ करत होते. हिमालयात गेले, श्रीलंकेत गेले, मथुरेला गेले, अखंड भारत फिरले समर्थ.
ब्राह्मणो हिंडता बरा, परिभ्रमण करावं, प्रवास केला पाहिजे. सामाजिक क्षेत्रातल्या लोकसंग्रह करणाऱ्या संघटनेतल्या कार्यकर्त्याला हा एक मोलाचा सल्ला आहे. आपण परिभ्रमण केलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. या निसर्गाची विविधता आपल्या लक्षात आली पाहिजे. या समाजातल्या लोकांच्या चालीरीतींची विविधता आपल्याला लक्षात आली पाहिजे. तर आपलं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण होऊ शकतं. म्हणून समर्थांनी परिभ्रमण एवढं केलं. आता त्यांच्यासारखं परिभ्रमण आद्य शंकराचार्यांनी केलं, पण आद्य शंकराचार्यांकडनं 45,000 ओव्यांपेक्षा जास्त असलेली काव्यसंपदा निर्माण नाही होऊ शकली. राजकीय संबंध एवढे प्रस्थापित नाही होऊ शकले. असा अलौकिक हा संत आहे. तपस साधना केली 12 वर्ष. पहाटे उठावं, नाशिकच्या जवळ टाकळीला गोदावरी आणि नंदिनी नद्यांच्या संगमामध्ये उभा राहावं. कमरे एवढ्या पाण्यामध्ये दुपारपर्यंत गायत्री मंत्राचं पुरश्चरण करावं, त्रयोदशाक्षरी मंत्राचं पुरश्चरण करावं. असं म्हणतात की माशांनी टोचून टोचून कमरेच्या खालचा भाग काळा पडला होता आणि व्रणांनी असा सगळीकडे व्रण होते समर्थांच्या अंगावर. एवढी तपस साधना केली. पण अशी तपस साधना करणारा अलौकिक संत समाजात राहिला. ज्या गावात ते गेले त्या गावातल्या लहान मुलांना त्यांनी बाहेर बोलावलं, गंगेच्या काठावर बोलावलं, गावकुशीच्या बाहेर बोलावलं आणि त्यांच्याकडनं सूर्यनमस्कार करून घेतले. तपस साधना करणारे जे अलौकिक अनेक विभूती आहेत, संत आहेत हिमालयामध्ये जाऊन बसलेले, त्यांचं त्यांच्या देहाकडे दुर्लक्ष आहे. ते पाहत नाहीत देहाकडे. पहा तुम्ही, आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक संत दिसतात, महानुभाव दिसतात, तपस साधना करतात, त्यांच्या देहाकडे दुर्लक्ष असतं. पण समर्थांचं तसं नाहीये. सूर्यनमस्कार 1200 सूर्यनमस्कार स्वतः समर्थ घालत होते रोज. प्रत्येक रामदासांनी विचार केला पाहिजे, महिला पुरुषांनी, की किमान 12 सूर्यनमस्कार मी रोज घातलेच पाहिजेत. तर आम्ही दासानुदास होऊ, तर आम्ही समर्थांच्या वाङ्मयाचे अभ्यासक होऊ. असा विरळा संत आहे. एवढी वाङ्मय रचना केली. सगळ्या संतांना शारदा प्रसन्न होत नसते. बघा तुम्ही, याचा विचार करा. किती संत झाले? अनेक संत आहे. संतांची मांदी अळी आमच्याकडे. पण किती संतांना सरस्वतीचं वरदान लाभलं? किती संतांना शारदा मातेची कृपा लाभली? 45-46 हजार ओव्यांची काव्यसंपदा समर्थांनी तुमच्या आमच्यासाठी रचून ठेवलेली आहे. अलौकिकत्व आहे. समर्थ ब्रह्मचारी आहेत. पण ब्रह्मचारी असलेला एक महानुभाव गृहस्थ जीवन कसं जगावं, आपला प्रपंच किती सुरेख करावा, याची आचारसंहिता आम्हाला देतो. अशी आचारसंहिता केवळ समर्थांनी आम्हाला दिलेली आहे. समर्थ कमालीचे निस्पृह आणि वैराग्यशील आहेत. पण असं असताना अनेक हजारो मठांची रचना केली. ती मठ म्हणजे विद्यापीठ होती तेव्हाची. शास्त्रग्रंथांचा अभ्यास चालायचा, बलसंपन्नता व्हायची, शरीर संपदा मिळवायची. समाजाच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी समर्थांसारखं कार्य, हे सगळे आयाम मी जे सांगतोय ते एका संतामध्ये नाहीयेत. प्रत्यक्ष रामाचा अनुग्रह झाला, ज्ञान मिळालं,
स्वस्वरूपाचा साक्षात्कार झाला, काय मिळवायचं बाकी राहिलं तरी पण समाजाच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्यातली किती वर्ष घालावीत? 45 वर्षापेक्षा जास्त लोकसंघटन, समाज उद्धार, राष्ट्र उद्धार, त्यासाठी समर्थांनी आपलं आयुष्य घेतलं. अशा सगळ्या आयामांचा एकत्रित असलेलं एखादं व्यक्तिमत्व या 5000 वर्षात दाखवा, असं आचार्य किशोरजी व्यास जांबेला म्हणाले. 3 दिवसाचा मोठा उत्सव झाला. जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये जाम नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी समर्थ रामदासांचा जन्म झाला. ती जन्मभूमी, त्या ठिकाणी हजारो लोक आले. 400 वर्ष झाली समर्थ रामदासांना अनुग्रह होऊन, आणि मला वाटत नाही आपल्या आयुष्यात या जन्मात तरी समर्थांच्या मंदिरावर, समर्थांच्या जन्म ठिकाणावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं भाग्य या जन्मी मिळेल का नाही मिळेल माहिती नाही, पण आम्ही ते सुख अनुभवलंय. हेलिकॉप्टर येतं, फुलं वरून टाकतं, मोठा अलौकिक सोहळा, आणि तेव्हा ऊर भरून आला. असं वाटलं की खरंच समर्थ तुमची महत्ता या नतद्रष्ट लोकांना पटू लागली आहे. आनंद वाटला त्या 3 दिवसामध्ये. असा अलौकिक ग्रंथ आहे आणि अलौकिक संत आहे. माघ शुद्ध नवमीला समर्थांनी ध्येय ठेवला, आणि आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत त्या दासबोध ग्रंथ, कराडचे उपाम आठवले म्हणून आहेत, त्यांचा स्वाध्याय साधना नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, 200 समासांचा जो दासबोध आहे, ही दासबोधाची 4थी आवृत्ती आहे, समर्थांनी केलेली. आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला एकच माहिती आहे की हा दासबोध आहे 200 समासांचा. कुठे रचला, कुठे तयार झाला, कधी तयार झाला? आपण जो अभ्यास करणार आहोत तो ग्रंथ माघ शुद्ध नवमी 1660 ला शिवथर घडीमध्ये सिद्ध झालेला आहे. माघ शुद्ध नवमी 1660 या ग्रंथाचं जन्मस्थळ आहे शिवथरगड, परम पवित्र ठिकाण आहे. समर्थ कित्येक वर्ष तिथं राहिलेले आहेत. समर्थांनी अनेक रचना केले, अनेक समाज जे लिहिलेले होते त्या सगळ्याचं संकलन केलं आणि 200 समासांचा दासबोध 1660 ला पूर्ण केला. कशावरनं 1660 ला पूर्ण झाला? दशक 18वा 6वा समास उत्तम पुरुष निरूपण आहे, आणि त्या समासामध्ये समर्थांनी राज्यावर आलेलं एक महाभयानक संकट, अफजल खान, त्याच्या वधाचा संदर्भ तिथे आहे. 18वा दशक 6वा समास म्हणजे दासबोध पूर्ण व्हायला किती 14 समास राहिलेत. 186 समास पूर्ण झाले. खानाचा वध कधी झाला? 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 ला खानाचा वध झाला. तेव्हा लिहिलेला समास आहे उत्तम पुरुष निरूपण. तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, ऐसे लौंद बेईमानी. समर्थ सांगतात, काय वर्णन करतात समर्थ. समर्थांच्या शब्दांचा धाकच तेवढा आहे.
समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असं म्हणल्याबरोबर आपल्याला 1000 हत्तींचं बळ प्राप्त होतं का नाही सांगा. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. किती मोठं संकट आलं तरी त्यातून मी बाहेर पडेन, हा आत्मविश्वास जागृत होतो का नाही. काय विषाद आहे लॉकडाऊनची, किती दिवस लागतील. म्हणून ते जे आहे ना, कोरोना हार जाएगा, हे होणारच आहे. म्हणून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास, समर्थांच्या वाङ्मयाचं विवेचन, निरूपण आपण ऐकायला पाहिजे. आपल्यातला आत्मविश्वास जागृत होण्यासाठी, या राष्ट्राचा उद्धार होण्यासाठी. हे केवळ आपल्यापुरतं नका ठेवू सज्जन हो. माझी खंत ही आहे, आपण आपल्यापुरता हा अभ्यास नाही ठेवला पाहिजे. एक मोठं संत समागमाचं व्यासपीठ आहे हे, की जेणेकरून आज कित्येक शेकडो लोक हे पाहत आहेत, यावरच्या प्रतिक्रिया देत आहेत. आमचे आदरणीय प्रवीण शास्त्री केळीकर मला म्हणाले, गुरुजी, की अनेक संतांवर बोलणारं हे व्यासपीठ आहे, अनेक विद्वान या ठिकाणी त्यांची प्रवचनं देत आहेत, व्याख्यानं देत आहेत. समर्थांच्या वाङ्मयावर तुम्ही काहीतरी बोला, कारण समर्थांचं वाङ्मय हे एका दृष्टीनं दुर्लक्षित आहे आणि हे खरं आहे. मुद्दाम होऊन काही नतद्रष्ट लोकांनी समर्थांच्या वाङ्मयाला का बाजूला ठेवलेलं आहे हो? कारण ते त्यांना पेलवत नाहीये. खरी गोम इथे आहे, ते त्यांना पेलवत नाही, म्हणून त्यांना झेपत नाही, म्हणून बाजूला ठेवलंय. असा ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि हा दासबोध जिथं रचना झाली, त्या शिवथर घळीचा सगळ्यात मोठा उत्सव 9 दिवसांचा हाच असतो, दासबोध जन्मोत्सव. 9 दिवसांचा उत्सव असतो. मी तिथं राहिलेलो आहे त्या उत्सवामध्ये. आणि शेवटच्या दिवशी रोज 500-600 पानं उठतात. आजूबाजूची लोक दररोज एक गाव जेवायला असतं. शेवटच्या दिवशी ग्रंथराज दासबोध आणि समर्थांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून खालची जी 3 गावं आहेत, आंबे शिवतर, कुंभे शिवतर, कसबे शिवतर, या गावांमध्ये परिक्रमा होते. तोही सोहळा मोठा पाहण्यासारखा असतो. परत येताना पालखी चालत येत नाहीये सज्जनाहो, ती धावत येते. त्या शेतांमधून लोक धावतायत, पालखी धावतीये, खास खळगे आहेत. आणि समर्थ घळीच्या ओढीसाठी, घळीकडे जाण्यासाठी किती तत्परतेनं धावत होते, त्या चालत होते त्या तत्परतेनं. तसं आपल्याला धावावं लागतं. समर्थांचं चालणं कसं होतं? झप 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 आपल्याला धावावं लागतं. मोठा सुरेख सोहळा दासबोध जन्मोत्सवाचा होतो. सज्जनाओ, या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, या ग्रंथाला कर्ता कुणी नाहीये. हा एकमेव ग्रंथ आहे ज्याला कर्ता कुणी नाहीये. मला तुम्ही सांगा, या सगळ्या 200 समासांमध्ये कुठेतरी लिहिलंय का इति श्री रामदास कृतम मूर्ख लक्षण समास निरूपण केलेलं आहे, दासबोध ग्रंथ रचना केलेली आहे समर्थ रामदासांनी किंवा रामदासांनी, असं कुठेतरी लिहिलंय का? हा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाला कर्ता नाहीये. आणि समर्थ शेवटी असं म्हणतात 200व्या समासामध्ये, कवित्वची काय मानुषाचे, सकळ करणे जगदीशाचे. सकळ करणे जगदीशाचे, कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. मनुष्य कवित्व करू शकतो का? या बोलण्याला काय अर्थ आहे? मग हा दासबोध काय आहे? दाशरथी रामाची वचने, हे माझं नाहीये, प्रभू रामचंद्रांची ही वचन आहेत.
प्रभू रामचंद्रांची वचनं समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये तुमच्या आमच्या उद्धारासाठी दिलेली आहेत. आचार्य किशोरजी व्यास एका ठिकाणी म्हणतात, 200 समास म्हणजे 200 निबंध आहेत वेगवेगळ्या विषयांचे. खरंय का नाही? या ग्रंथाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतोय की या ग्रंथाला ग्रंथराज अशी पदवी आहे. या ग्रंथाला कर्ता देहधारी व्यक्ती नाहीये. या ग्रंथाला मंगलाचरण नाहीये. ऐकण्या विशेषता तुम्ही मला ग्रंथ काढून दाखवा, कुठलाही ग्रंथ काढा, कुठल्याही संप्रदायातला ग्रंथ काढून दाखवा, कुठल्याही संतांचा ग्रंथ काढून दाखवा आणि त्याला मंगलाचरण नाही असं दाखवा बघू. ग्रंथराज दासबोधाला मंगलाचरण नाहीये. हा अलौकिक ग्रंथ आहे. जीवन कसं जगावं हे सांगणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण शिवतरघडीमध्ये बसून करावं. ज्या ठिकाणी दासबोध ग्रंथाची रचना झाली त्या ठिकाणी दासबोधातले समास वाचन करणं, त्याची प्रचिती ही मी तुम्हाला सांगून पटणार नाही, तुम्ही ती घ्यायला पाहिजे. अनेक साधक आहेत, अनेक भाग्यवान व्यक्ती आहेत. 5 वर्ष झाली या घटनेला. मी शिवथरघडीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये व्यवस्थापक म्हणून होतो आणि आपल्या गोरठ्याच्या परम आदरणीय गार्गीताई तिथं आल्या. 7 दिवस दासबोध पारायण, दुपारी कीर्तन. किती लोक होते? 100 लोक होते. 100. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले लोक होते. आपल्याला असं वाटलं पाहिजे की दासबोध पारायण आपण दरवर्षी करतो, घरी बसून करतो, आपल्या गावातल्या मंदिरात करतो, पण 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा दासबोध जन्मोत्सव असतो तेव्हा 9 दिवस आपण शिवथरघडीमध्ये जाऊन राहायला पाहिजे. आणि जिथं समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी दासबोध आपल्या हाताने लिहून घेतला, ती जागा फार दिवस झाले नाहीत, त्या ठिकाणी कल्याण स्वामी आणि समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपूजनीय परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामींच्या हस्ते झालेली आहे. 1960-62 काळ आहे. त्यावेळी त्या मूर्तींची प्रतिष्ठापना भगवान श्रीधर स्वामींच्या हस्ते झालेली आहे. आपण त्या पवित्र ठिकाणी जायला पाहिजे आणि तिथं जाऊन दासबोध ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे. समर्थ सांगतायत आणि समोर कल्याण स्वामी बोरू, समोर कागद आणि अशा नजरेने पाहत आहे. काय वर्णन सांगू तुम्हाला की समर्थांच्या तोंडून पडलेला शब्द तो बाहेर पडला न पडला की तो इकडे लिहून घेतला जातोय. स्वामींचा अवघा काव्य समुद्र कल्याण लिहित असे. कल्याण स्वामी समोर बसलेले आहेत. समर्थ सांगतायत अशा पवित्र ठिकाणी शिवथरघडीमध्ये जाऊन आपण दासबोधाचं पारायण करायला पाहिजे, तरच या नरदेहाचं उचित सार्थक होईल. हे कर्म आहे, ही उपासना आहे आणि या उपासनेतून तिथं शिवथरघडीमध्ये जाऊन पारायण केलं की ज्ञानी होणार आहे आणि ज्ञानी झालेला मनुष्य मोक्षाप्रत जाणार नाही तर का नाही जाणार? आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविले. ही चतुसूत्री आपल्याला प्रत्येक ग्रंथात पाहायला मिळणार आहे. स्वामी गोविंद देवगिरी पुढे असं म्हणतात की एवढ्या विषयांचं 200 समास म्हणजे 200 निबंध आहेत वेगवेगळ्या विषयांचे. मला तुम्ही सांगा, 350 वर्षापूर्वी लेखन कसं असावं, कागद कसा असावा, कशी बाइंडिंग करावी,
कसं मुखपृष्ठ असावं, कशी चित्र काढावीत, मार्कर कुठे वापरावा, हायलाइटर कुठे वापरावा, जेल पेन कुठे वापरावा, हे 350 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलंय. कुटुंब मर्यादित असलं पाहिजे, अल्पबचत केली पाहिजे, एवढे असंख्य विषय आहेत. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात, एवढ्या वेगवेगळ्या विषयांचं लिखाण व्यवहारातला साध्या साध्या गोष्टीपासून आध्यात्मिक आणि समाजशास्त्राच्या उच्चतम गोष्टीपर्यंत अनेक विषयांवर समर्थांनी दासबोधात लिखाण केलं. असं लिखाण महाभारताशिवाय कुठल्याही ग्रंथात सापडत नाही, आचार्य म्हणतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. जिथं 200 समासांचा दासबोध तयार झाला तिथं तर जायलाच पाहिजे. समर्थांचा जन्म जिथं झाला जांबेला जायलाच पाहिजे. जिथं पहिला दासबोध तयार झाला, आता काही जणांना वाटेल की ही काय भानगड आहे, दासबोध तर आम्हाला एकच माहिती आहे, जुना दासबोध, त्यामध्ये केवळ 21 समास आहेत. हा दासबोध तयार झाला टाकळीला. टाकळीला समर्थ तपसाधना करण्यासाठी आले. 12 वर्ष समर्थांनी तपसाधना केली. 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक ग्रंथांची रचना समर्थांच्या सिद्ध हस्तलेखणीतून झालेली आहे. सगळ्यात अगोदर काय घडलं असेल, हा 12 वर्षाचा पोर आई वडिलांना सोडून आलं, कपडे नाहीयेत, लंगोट बांधतय, भिक्षा मागत फिरतय, अंगापिंडानी तर चांगलंय, गोरा गोमटा दिसतोय, सूर्यनमस्कारांनी बलसंपन्नता होती, ध्येय सुरेख होता, बलदंड होता. लोकांनी म्हणावं भीक मागायला काही काम करता येत नाही का, फुकट खायला पाहिजे का. फार वाईट वाटायचं बालनारायणाला. मी माझ्या आईचा त्याग केला, माझ्या मित्रांना सोडलं, माझ्या दादाला सोडलं, वहिनींना सोडलं, आईला सोडलं, आणि ज्या रामासाठी मी इथं धावत आलो तो राम तर मला अजून दर्शन देत नाही, आणि लोक मला केवळ एक वेळ माधुकरी देत नाहीयेत. आणि ती जी आर्तता अंतःकरणातून बाहेर पडली ती करुणाष्टकांच्या रूपात बाहेर पडली. अत्यंत आर्तता आहे करुणाष्टकांमध्ये. ते स्वतंत्र प्रकरण आहे. समर्थांच्या वाङ्मयामध्ये करुणाष्टक हे स्वतंत्र प्रकरण आहे. अत्यंत करुण आहे. ती करुणाष्टक आपण वाचली पाहिजेत. करुणाष्टक झाली, रामाची कृपा झाली, आणि मग समर्थांच्या लक्षात आलं की आता आपली तपस साधना फळाला येते. मग दुपारी जावं नाशिकला, प्रवचन ऐकावीत, शास्त्रग्रंथांचा अभ्यास करावा, आणि काही ग्रंथांच्या नकला कराव्या, लिहून काढावेत ग्रंथ. आणि एवढी तपस साधना आणि एवढी विद्वत्ता, एवढं ज्ञान मिळालेलं ते हळूहळू हळूहळू बाहेर पडत होतं. आणि त्यातून आकार घेत झाला दासबोध. 21 समासांचा दासबोध तयार झाला. पण हा दासबोध आपल्यापैकी काही जणांना माहिती आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. हा दासबोध समर्थांनी टाकळीला जो लिहिला 21 समासी, किंवा ज्याला जुना दासबोध असं म्हणतात, त्यामध्ये आध्यात्मिक जास्त संदेश आहे, अध्यात्मपर आहे. वरच्या पातळीवरचा हा ग्रंथ आहे. 21 समासांचा दासबोध झाला. समर्थांनी रामायण लिहून काढली. 5 खंड रामायणाचे आता तयार होऊ लागलेत, म्हणजे 3 तर झाले. धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिर आहे, आणि तिथले अध्यक्ष
परमादरणीय समर्थ भक्त शरदजी कुबेर काका, तिथले कार्याध्यक्ष प्राध्यापक श्री देवेंद्रजी डोंगरे आणि त्यांची सगळी टीम. काय विशेषता आहे या रामायणांची? आवर्जून हस्ताक्षरातलं हे रामायण आहे. समर्थांचा हस्ताक्षर जर तुम्हाला आपल्या घरामध्ये ठेवायचं असेल तर हे 5 खंड आणि तयार होणारा 6वा खंड तो तुम्हाला तुमच्या घरी केवळ 13,000 रुपयात येणार आहे. आणि एक खंड हा जवळपास 1000 पानांचा आहे. काय विशेषता आहे? आपले फोटो ज्या कागदावर निघतात, फोटो पेपर, तो कागद वापरलेला आहे. किमान 100 वर्ष या ग्रंथाला धक्का लागणार नाही. आर्ट पेपर आहे. अजून काय विशेषता आहे? समर्थांचा हस्ताक्षर आहे, त्याचा संस्कृत अनुवाद आहे, त्याखाली त्याचा हिंदी अनुवाद आहे, त्याखाली त्याचा इंग्रजी अनुवाद आहे. आहे की नाही विशेषता? आणि हे सगळं आर्ट पेपरवर आहे. फोटो ज्या कागदावर निघतात अशा कागदावर आहे. केवळ 13,000 रुपयामध्ये समर्थांनी लिहिलेले रामायण आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजेत आपण. असा ग्रंथ समर्थांनी जुना दासबोध तिथे लिहिला 21 समासांचा केवळ. आणि त्यानंतर समर्थांनी अनेक ग्रंथांची रचना केली, अनेक स्फुट काव्य त्यांच्याकडनं झाली. आणि त्यानंतर समर्थ संप्रदायातल्या प्रस्थानत्रयीतला जो 3रा ग्रंथ आहे, पहिले मनाचे श्लोक, दुसरा दासबोध आणि 3रा जो ग्रंथ आहे तो आहे आत्माराम. हा ग्रंथ किती मोठा आहे? फार छोटा आहे. म्हणजे मनाचे श्लोक 205, 7,500 ओव्यांचा ग्रंथराज दासबोध आणि त्यानंतर केवळ 180 ओव्यांचा आत्माराम. आत्माराम हा सुद्धा जुना दासबोध जेव्हा तयार झाला त्यानंतर लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे तो आत्माराम या 200 समासांच्या दासबोधानंतरचा नव्हे. 200 समासांचा दासबोध मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे माघ शुद्ध नवमी 1660 ला सिद्ध झाला शिवथरघडीमध्ये. जुना दासबोध झाल्यानंतर आत्माराम झाला. कशी संगती लावायची? आत्मारामातल्या पहिला जो समास आहे, 5 समास आहेत. पहिल्या समासाचं नाव आहे त्याग निरूपण. आणि या समासातल्या 20व्या ओवीमध्ये आपण असा अभ्यास केला पाहिजे. या आत्माराम समासाच्या आत्माराम ग्रंथाच्या पहिला समास जो आहे त्याग निरूपण, त्या त्याग निरूपण समासातला पहिला समास, त्यातली 20वी, 18, 19, 20 या 3 ओव्या महत्वाच्या आहेत. समर्थ म्हणतात, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसे ना. अरे ते शिष्याला म्हणतायत, समर्थ सांगतायत, अरे दासबोधामध्ये निरूपण करत असताना मी तुझ्या मीपणाचा निर्मूळ केला, अहंकार मी टाकून द्यायला लावला. हे मी सगळं तुला सांगितलं ना रे. पण असं माझ्या लक्षात येतंय की तया निरूपणे ही उत्तिसी पालट दिसे ना. तुझ्या मीपणामध्ये अजूनही अपेक्षित एवढा बदल झालेला नाही. अजूनही तुझा अहंकार आहे. कारण माऊली काय म्हणते, अहंकाराचं भूत हे ज्ञानी माणसाच्या मानगुटीवर बसतच नाही तर त्याला नाचवतं. त्याचा संदर्भ आपण बघितला. समर्थ म्हणतात, दासबोधाचं निरूपण करत असताना मी तुझ्या मीपणाला निर्मूळ करण्याचा प्रयत्न केला ना रे. म्हणजे मग कुठला दासबोध? तर तो जुना दासबोध.
21 समासांचा. त्यातले समास वाचा, त्याचा अभ्यास करा. परमपूजनीय सुनील दादांचा विवेचन त्यावर आहे. जुन्या दासबोधाचं विवेचनात्मक सुरेख ग्रंथ आहे. त्यानंतर सुनीतीताई सहस्त्रबुद्धे, मोठ्या व्यासंगी, थोर विदुषी, त्यांचंही निरूपण आहे. आता सध्या रामदासी साहित्य परिषद, रामदासी साहित्य अभ्यास परिषद हा जो एक समूह आहे व्हॉट्सअपवरचा, फेसबुकवरचा, त्याचे अध्यक्ष आदरणीय वसू भारद्वाज, त्यांचंही निरूपण जुन्या दासबोधावर चालू आहे. तेही आपण अभ्यासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, दासबोधातल्या निरूपणामध्ये मी तुझा मी काढून टाकायचा प्रयत्न केला, पण तुझ्या वृत्तीत तर काही फरक दिसत नाही. तू आशंका नाही घेतली. समर्थांची शब्दरचना फार सुरेख आहे, फार गोड बोलतात समर्थ शिष्याला. ते म्हणतात, तू आशंका नाही घेतली. आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, आता प्रश्न विचारा, आणि नाही जर प्रश्न विचारले तर आपण काय म्हणतो, प्रश्न दोनच अवस्थेत येत नाहीत. एक, तुम्हाला जर सगळं समजलेलं असेल तर प्रश्न पडणार नाही, किंवा काहीच समजलं नाही तरी प्रश्न पडणार नाही. समर्थ आता त्या धाग्याला धरतात आणि म्हणतात, तू आशंका नाही घेतली. तू मला काही प्रश्न विचारले नाहीस. तुझ्या मनामध्ये काही जे खिंत निर्माण झाले ते तू मला काही कधी बोलला नाहीस. परंतु मज तुझी चिंता लागली. आहे की नाही कमाल? शिष्य किती जवळचा असला पाहिजे, एवढ्या जवळ आपल्याला समर्थांच्या जाता आलं पाहिजे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. असा शिष्य समर्थांच्या अंतःकरणात असलेला, त्याला समर्थ जवळ घेतात. त्याला म्हणतात, अरे बेटा, तू मला काही प्रश्न विचारले नाहीस, पण मला तुझी चिंता लागली आहे. कारण तुला जेथील तेथे मला नेऊन घालायचंय ना. तुला स्वरूप साक्षात्कार करायचा आहे, तुला ज्ञानी बनवायचं आहे, जन्ममृत्यूच्या पलीकडे मला तुला नेऊन सोडायचं आहे. मग आता तुझं मलाच बघावं लागेल. तू आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. का? जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. त्याचं कारणही समर्थ सांगतात. कारण म्हणाले, तू एवढा संदेह काही काही ठिकाणी तुला आहे, काही तुझी भ्रमिक अवस्था आहे, भ्रांत तुला पडते, की जेणेकरून तुझा मीपणा गेलेला नाहीये. अजूनही तुला असं वाटतं की मी अभ्यास करतो आहे, मला ज्ञान प्राप्त होत नाही. आता ज्ञान प्राप्त होण्यासाठी तू कधी सोडणार? म्हणून समर्थ म्हणतात, मला तुझी तळमळ आहे. पुढे समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, म्हणून न पुसता सांगणे. तू विचारलं, पुसणे हा शब्द मराठवाड्यातला आहे. मी तुम्हाला मध्यंतरी म्हणालो की समर्थ मराठवाड्यात 12 वर्ष राहिलेलेत, नंतरही मराठवाड्यात अनेक वेळा आलेलेत. म्या तुला काय सांगावे, कोणाशी काय पुसावे, संदूक, हे जे शब्द आहेत ते मराठवाड्यात आहेत. आता आपण जर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुण्याकडे जर जाऊन म्हणालो मी पुसून येतो, तर समोरची व्यक्ती म्हणेल, कुठं पुसायला जातो, कशाने पुसतो, काय पुसतो? आता सध्या टेबल, खुर्च्या, मोबाईल, घराची दारं, गाड्यांचे हँडल, हेच पुसायचं काम चालू आहे सॅनिटायझर लावून. हँड सॅनिटायझरचा तर सुकाळ आहे. आता हात स्वच्छ धुणे, माझ्या हातांचे रंग बदलले धुवून. चेहऱ्याचा रंग तसाच आहे, पण हात मात्र गोरे झालेत.
पुसणे हा शब्द समर्थांचा मराठवाड्यातला आहे. समर्थ म्हणतात, म्हणून न पुसता सांगणे. तू विचारलं नाहीस तरी मी तुला सांगतो. घडले शिष्या तुझं कारण आहे, तुझ्यामुळे मी सांगतो. तू एक कारण आहेस की जेणेकरून मी सांगणार आहे. कारण 350 वर्षानंतर संत समागम व्यासपीठावरून माझ्या ग्रंथाचा अभ्यास करणारे काही साधक एकत्र येणार आहे. त्यांच्यासाठी म्हणून मी तुला हा आत्माराम सांगतो. आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. आता सोय धर म्हणले. सोय हा शब्द सुद्धा मराठवाड्यातला आहे. तुझी सोयच बघतो हा शब्द मराठवाड्यातला आहे. समर्थ म्हणतात, श्रवण मननाची सोय धर. समर्थांच्या आत्माराम हा ग्रंथ हा आध्यात्मिक क्षेत्रातल्या वरच्या पातळीवरचा आहे. केवळ 180 ओव्या, 5 समास या ग्रंथामध्ये आहेत. पण सज्जन हो, या ग्रंथाचं विवेचन अत्यंत मनोहारी आहे. अंतःकरणाचा ठाव घेणार आहे. आमचे परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारतींचा आत्माराम वाचा. अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे. मारुती बुवांचा ग्रंथ आहे. एक असाच अद्भुत ग्रंथ आहे कल्याणी टीका आत्मारामावर. एका मिनिटात सांगतो काय विशेषता आहे या ग्रंथाची. आत्मारामावर एक एवढा विस्तृत ग्रंथ तुम्हाला सापडणार नाही. ते शंकराचार्य होते आणि ते साधना करत बसले होते डोमगावला. शंकराचार्य नंतर झाले. साधना करत डोमगावला बसले कल्याण स्वामींच्या मठात. आणि तिथून एक यवन अधिकारी चालला होता, मुस्लिम अधिकारी. तेव्हा राजवट ही निजामाची होती. आणि त्याच्या कानावर ज्या गोष्टी गेल्या त्यांनी ते पाहिलं, अनुभवलं. आणि तो यवन अधिकारी असं म्हणाला, ये तो कल्याण लगता है. आणि त्या साधकाचं नाव कल्याण. ही कल्याणी टीका आहे. ते शंकराचार्य झाले. ही कल्याणी टीका अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे. नागपूरच्या दासबोध अभ्यास मंडळाने समर्थ भक्त, थोर अभ्यासक, थोर व्यासंगी की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये समर्थांचे मठ कुठे कुठे आहेत याचा अभ्यास केला आणि त्यावर ग्रंथ तयार केला. आदरणीय प्रमोदजी संत त्यांनी त्याचं संपादन केलेलं आहे. हा ग्रंथ आपल्याकडे असला पाहिजे. असा ग्रंथ समर्थ सांगतात की दासबोध या ग्रंथाचं विवेचन 200 समास, वेगवेगळ्या विषयांचे समास, या ग्रंथाचं अलौकिकत्व, विशेष गुण हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले. समर्थ असं म्हणतात या ग्रंथाबद्दल, नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. 200 समासांचा हा ग्रंथ आहे. समर्थांना अत्यंत प्रिय शब्द आहे असलेला समास. आता याला कुणी सर्ग म्हणतं. रामायणाचे सर्ग आहेत. अनेक पोथ्यांचे ग्रंथांचे अध्याय असतात. स्तबक हाही एक शब्द आहे. तसाच समास हा एक शब्द आहे. समास म्हणजे अध्याय, समास म्हणजे सर्ग. अशा 200 समासांचा दासबोध, ग्रंथराज दासबोध. हा ग्रंथ, त्यामध्ये 20 दशक आहेत. एका दशकामध्ये 10 समास आहेत. म्हणजे 20 गुणवले 10, 200. 200 समास आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. जुना दासबोध आपण एक ग्रंथ पाहिला.
ज्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं, विवेचन सांगितलं. केवळ 21 समास ज्यामध्ये आहेत आणि 200 समासांचा दासबोध. मधले जे दोन समास, दोन दासबोध आहेत त्याची रचना झालेली आहे, परंतु ते फार प्रचलित राहिले नाहीत. याचा फक्त संदर्भ आपल्याला आठवले काकांनी, पूपाम आठवले, ज्यांनी स्वाध्याय साधना हा ग्रंथ सिद्ध केला, त्यांनी त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. या दासबोधाचं महत्व हंसराज स्वामींनी फार सुरेख वर्णन केलंय. कोण होते हंसराज स्वामी? यांचं खरं नाव नारायण. आणि हे परभणी जिल्ह्यात यांचा जन्म झाला 1805 ला. आणि 1855 तर यांनी देह पण ठेवला. केवळ 50 वर्षाचं आयुष्य आहे. समर्थांच्या सारखंच काम करणारे पंत महाराज आहेत बाळेकुंद्रीला, बेळगाव जवळ. मागच्या 14-15 मार्चला दासबोध सखोर अभ्यास या उपक्रमातल्या समीक्षकांचा 2 दिवसांचा मेळावा तिथं झाला. आणि तिथं सुद्धा समर्थ ही बिरुदावली आहे पंत महाराजांना. श्री समर्थ पंत महाराज, ते बाळेकुंद्री महाराज असं त्यांचं दुसरं नाव. खरं तर ते बाळेकुंद्री गावाचं नाव आहे. त्यांचंही आयुष्य केवळ 50 वर्ष. पण कमी वयामध्ये मोठी ग्रंथ संपदा निर्माण करणारे हे अनेक विभूती आहेत, महानुभाव आहेत. त्यामध्ये हंसराज स्वामी आहेत. अत्यंत खस्ता खाल्ल्या आर्थिक दृष्ट्या, कुठे कुठे नोकरी केली, पण लक्ष्मी काही प्रसन्न होईना. कुठे गेले, पश्चिम महाराष्ट्रात गेले आणि शेवटी डोमगावला आले. आणि डोमगावला त्यांचा देह त्यांनी ठेवला 1855 ला. मी त्यांचा संदर्भ या ठिकाणी ह्याच्यासाठी देतोय, हंसराज स्वामींनी एक ग्रंथ लिहिला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. वेदांवर त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. 4 ग्रंथ वेदांवर आहेत. वेदाज्ञा, वेदेश्वरी, चुडालाख्यान, तत्वधारा, अनुभवामृत आणि मी वाचलेला, माझ्या संग्रही असलेला एक छोटा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे संकेत कुबडी. नाव सुद्धा विलक्षण आहे. या ग्रंथामध्ये 10 समासांचा एक समास हंसराज स्वामींनी केलाय. 20, 25, 30 ओव्यांचा एक समास आहे. 10 समासांचा म्हणजे एका दशकाचा एक समास. असे केवळ 20 समास. अत्यंत प्रासादिक मनोहारी रचना आहे. समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांनी संकेत कुबडी हा ग्रंथ मिळवला पाहिजे यासाठी की तो असा सर्वसामान्यपणे मिळत नाही. सज्जनगडावर मिळेल, पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकात मिळेल, काही दुकानांमध्ये, पण हा ग्रंथ आपल्या घरी असला पाहिजे. या ग्रंथाचं नाव विलक्षण का म्हणालो मी? संकेत कुबडी. समर्थांच्या हातात कुबडी होती. काही वेळा संकेत करण्यासाठी समर्थांनी कुबडी वापरली. कुबडी तीर्थ आपल्याला माहिती आहे. चाफळला तुम्ही जा, चाफळच्या शेजारी एक 2, 3, 4 किलोमीटरवर कुबडी तीर्थ आहे. राजांना तहान लागली,
या भागामध्ये चाफळला समर्थ 40-42 वर्ष राहिलेले आहेत. अक्का स्वामींना इथं घडवलंय, वेणा स्वामींना इथं घडवलंय, कल्याण स्वामींना इथं घडवलंय, अनेक शिष्य प्रशिष्यांना समर्थांनी या ठिकाणी घडवलंय. समर्थांच्या आयुष्यातला दीर्घ काळ समर्थ चाफळला राहिलेले 40-42 वर्ष. अत्यंत पवित्र आणि पावन भूमी आहे. समर्थांनी रामाचं मोठं भव्य मंदिर उभारलंय. डोहामध्ये बुडी मारून काढलेली रामाची मूर्ती त्या ठिकाणी आहे. वैशिष्ट्य आहे का नाही? डोहात बुडी मारली. राघोबाये उदारा, अगोदर रचना केली, साफसफाई केली स्मशानाची चाफळला. डोहात बुडी मारली, शोधून 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 मूर्ती आणली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे केलेली आहे. ती मूर्ती आपण पाहिली पाहिजे. प्रसंग असा आहे की कुबडी राजांना तहान लागली आणि पाणी नव्हतं जवळ. मग तेव्हा समर्थांनी कुबडीने ती जागा अशी उकरली आणि ते पाणी अजूनही तिथले गावकरी त्या पाण्याच्या झऱ्यातून ते पाणी अजूनही तिथं चालू आहे. संकेत कुबडी हे या ग्रंथाचं नाव आहे. अजून एक उल्लेख सांगतो. या चाफळ राम मंदिरापासून 2.5-3 किलोमीटरवर त्याचा उल्लेख केलाच पाहिजे. 2.5-3 किलोमीटरवर शिंगणवाडी एक ठिकाण आहे आणि 1679-80च्या दरम्यान शिवाजी राजांना या शिंगणवाडीला समर्थांनी अनुग्रह दिलेला आहे. तुम्हाला माझ्या पुढच्या वाक्याचा कदाचित आश्चर्य वाटेल. काही जणांनी ते पाहिलेलं आहे. आपल्यापैकी बरीच साधक मंडळी तिथं मे मध्ये यावर्षीचा खंड पडला. सज्जन हो, मागच्या साधारण 70 वर्षापासून दासबोध अभ्यास वर्ग चाफळला चालू आहे. किती मोठी परंपरा आहे. 65-70 वर्षापासून दासबोध अभ्यास वर्ग चाफळला चालू आहे. तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी आता सुद्धा मे मध्ये 16 ते 20 मेच्या दरम्यान मी तिथं असतो. हे वर्ष आता काय इलाज नाही. लॉकडाऊन, कोरोना, घर में बैठ के ही दासबोध अभ्यास वर्ग कोरोना. चाफळला जायची गरज नाही. त्या चाफळला 16 ते 20 मे मागची 65-70 वर्षाची परंपरा आहे. दासबोध अभ्यास वर्ग असतो. 100-125 लोक असतात. सकाळी फॅन बंद करावा लागतो. आता समर्थांच्या काळामध्ये काय वातावरण असेल, किती आल्हाददायक वातावरण असेल. त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. या गोष्टीचा, ज्या वाक्याचा तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 2.5-3 किलोमीटरवर शिंगणवाडीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी राजे शिवछत्रपती असे बसलेले आहेत, नमस्कार या मुद्रेत. आणि त्यांच्या समोर उच्च आसनावर समर्थ रामदास बसलेले आहेत, कृपेचा हात धरून. तुम्ही म्हणाल हे काय विशेष आहे? विशेष हे आहे की या शिल्पाचं उद्घाटन आपले माननीय शरदचंद्रजी पवार यांनी केलेलं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल. कालाय तस्मै नमः. कोण माणूस कधी कसा बोलेल याचा नेम नाही. पण ते उभा आहे ना तिथं. तिथं मोठी शिळा लावलेली आहे. उद्घाटन त्यांनी केलंय. ते मान्य असल्याशिवाय
त्याचा अभ्यास असल्याशिवाय असं करील का कोणी माणूस? आणि एवढी विद्वत्ता, एवढा व्यासंग, जाणता राजा असं चुकीचं काम करील? नेवार. असू दे. आपला विषय चालू आहे संकेत कुबडीचा. संकेत कुबडी या 20 समासाच्या ग्रंथामध्ये संकेत कुबडीकार परमपूजनीय हंसराज स्वामी असं म्हणतात, फार विशेष ओवी आहे, अत्यंत अर्थपूर्ण आहे. लक्ष देऊन ऐका. हंसराज स्वामी म्हणतात, दासबोध स्वल्प वाटे जानरा. दासबोध स्वल्प वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा. काय शब्दांची रचना आहे, काय शब्दांची पेरणी आहे, काय लिहून ठेवलंय बघा. पुढच्या चरणामध्ये संकेत कुबडीकार म्हणतात, जेथे अतिसूक्ष्म विचारा हडके होती. काय अर्थ आहे हो? दासबोध स्वल्प वाटे जानरा. ज्या माणसाला दासबोध, स्वल्प या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक, स्वल्प म्हणजे छोटा, आणि एक दुसरा, स्वल्प म्हणजे सोपा. आता आलं का लक्षात? हंसराज स्वामी असं म्हणतात, दासबोध स्वल्प वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा. ज्या माणसाला दासबोध ग्रंथ हा छोटा वाटतो, काय पडलंय दासबोधात असं वाटतंय, हे तर मला माहितीच आहे असं वाटतंय, हे काय, हे तर सोपंच आहे असं वाटतंय, अशा माणसाला हंसराज स्वामी आत्महत्यारा मानतात. आत्महत्या करणारा माणूस कोण असतो? ज्याची मानसिक स्थिती बिघडलेली तो. त्याशिवाय माणूस आत्महत्या करील का? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अग्नग्रहासी लागला आणि हा सावकाश निजेला, तो जाणावा आत्महत्यारा. तिचा शब्द कसा घेतलाय आत्महत्यारा बघा. घराला आग लागली म्हणाले, आणि त्याच घरामध्ये हा आळशी माणूस झोपलाय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ठिणगी पेटली असेल, विस्तव लागला, आग लागली आणि दुपारची झोप लागलेली आहे. निद्रा जयाची वाढ तो एक मूर्ख, समर्थांनी सांगितलंय. मला माझे 1-2 मित्र म्हणाले, अरे काय ते तुम्ही दुपारी 2 ते 3 म्हणले, वेळ काय ठेवली? लॉकडाऊन चालू आहे म्हणाले, मागच्या अशी सवय लागली, दुपारी जेवण झालं की म्हणले दुपारी आम्ही 1 वाजता 12:30-1 वाजता जेवण केलं की नंतर 4 वाजेपर्यंत ताणून देतो म्हणजे. आणि तुम्ही बोलताय म्हणले ते दासबोधासारख्या ग्रंथावर, झोप मोड व्हायला लागली. मी म्हणलं तुम्ही या दिवशी या, बाकीचे दिवस झोपून राहा, पण त्या दिवशी मात्र तुम्ही या. त्यांना मी तारीख सांगितली, त्या दिवशी मी त्याचं विवेचन करणार आहे. निद्रा जयाची वाढ, वाढ म्हणजे जास्त. दुपारी झोपणं आरोग्याला अहितकारक आहे. म्हणून आमचे आदरणीय प्रवीण शास्त्री म्हणाले की दुपारीच सांगा म्हणले, तुम्ही लोकांच्या हिताचं काहीतरी होईल म्हणले. संकेत कुबडीकार म्हणतात, तो माणूस आत्महत्यारा आहे. ज्या माणसाला दासबोध हा ग्रंथ सोपा वाटतो, छोटा वाटतो, तो माणूस आत्महत्यारा आहे. आणि आत्महत्या जो करतो तो ज्ञानी होऊ शकत नाही, त्याला मोक्ष मिळू शकत नाही, त्याला सायोज्य मुक्ती मिळत नाही. आत्महत्या केली की राहिलेलं या जन्मामध्ये भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. आपल्याला तर ते करायचं नाहीये.
कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविजे. मोक्षाची वाटचाल आम्हाला करायची आहे, म्हणून आम्हाला दुपारी झोपायचं नाही, आम्हाला आत्महत्यारा व्हायचं नाही. आम्हाला हा ग्रंथ, दासबोध ग्रंथ सोपा वाटतो का? एका एका शब्दाचा अर्थ आपण काढत गेलो. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. समर्थ या ओवीच्या पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात, जेथे अतिसूक्ष्म विचारा, शब्दांच्या पाठीमागचा आशय लक्षात घेता आला पाहिजे. जेथे, कोठे? दासबोधामध्ये. दासबोध ग्रंथामध्ये सूक्ष्म विचारा नव्हे, अतिसूक्ष्म विचारा. सूक्ष्मापेक्षाही अतिसूक्ष्म. जेथे अतिसूक्ष्म विचारा, शेवटचा चरण काय? फडके होती. फडके म्हणजे काय हो? आपण घरात पुसायला घेतो ते फडकं. ते अखंड असतं का? कधी छिद्र पडलेली असतात, खराब झालेलं असतं. टाकून द्यायच्या अगोदर म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. अत्यंत सूक्ष्म विचाराचं सुद्धा गाळण होते, चाळणी लागते. आणि असं मंथन केलेला विचार, अत्यंत सूक्ष्म विचार दासबोध ग्रंथामधून आपल्याला मिळतो. म्हणून संकेत कुबडीकार म्हणतात, दासबोध स्वल्प वाटे जाणारा, तो जाणावा आत्महत्यारा. जेथे अतिसूक्ष्म विचारा, फडके होते. आता आपण दासबोध ग्रंथाची सुरुवात करूया. आजचा पहिला दिवस, 10 समास, 1 दशक घेऊया असा विचार झाला होता. पण दासबोध ग्रंथाची रचना, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, आचार्यांचं मत काय, आप्पांचं मत काय, संकेत कुबडीकारांचं मत काय, आपण याचा अभ्यास केला. दासबोध ग्रंथामध्ये मी जे काही वैशिष्ट्य सांगितली, त्यामध्ये जे एक वैशिष्ट्य होतं की या ग्रंथाला मंगलाचरण नाहीये. हा एकमेव ग्रंथ आहे सज्जन हो, या ग्रंथाला मंगलाचरण नाहीये. मंगलाचरण आहे, पण ते दुसऱ्या समासात आहे. ही समर्थांची खासियत आहे, हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे. हा ग्रंथ केवळ पारायण करणे, समास वाचला की सज्जावर बासनात गुंडाळून ठेवून देणे, असा हा ग्रंथ नाहीये सज्जन हो. हा ग्रंथ जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ. म्हणून पहिला जो समास आहे या ग्रंथाचा, त्या समासाचं नाव आहे ग्रंथारंभ लक्षण. ग्रंथाचा आरंभ, त्यावर केलेलं निरूपण आहे. आता तुम्ही म्हणाले हा काय प्रकार आहे? या ग्रंथाच्या रचनेचं कारण समर्थ इथं सांगतात. एका अर्थाने हा समास म्हणजे दासबोध ग्रंथाची प्रस्तावना आहे. आपल्याला माहिती आहे, प्रास्ताविक करावं लागतं. कुठलाही कार्यक्रम असेल, आपण म्हणतो या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी हे कोणती सूत्रसंचालक सांगतात, आणि मग समोर बसलेल्या लोकांना, व्यासपीठावर बसलेल्या लोकांना त्या कार्यक्रमाच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजते. आता या ग्रंथाचा थोडा आध्यात्मिक भाषेतला जर मी शब्द वापरला तर त्याचं नाव आहे साधन चतुष्टय. फार अवघड आहे का? मला माहिती आहे, दासबोधाचा अभ्यास करणारी आपण सगळी मंडळी फार सुज्ञ आहात, विचक्षण आहात. साधन चतुष्टय या शब्दाचा अर्थ आहे, चतुष्टय म्हणजे 4.
या 4 गोष्टींची माहिती सांगणारा हा पहिला समास आहे. काय 4 वस्तू आहेत या, की तुम्ही या ग्रंथाचं प्रयोजन काय, कशासाठी हा ग्रंथ सांगितला, त्या प्रयोजनाचा संबंध कुणाशी आहे, आणि हा या ग्रंथाचं विवेचन करून घेणारा अधिकारी व्यक्ती कोण आहे, आणि याची फलश्रुती काय, कशासाठी सांगायचा हा ग्रंथ, कशासाठी अभ्यास करायचा या ग्रंथाचा. याला म्हणतात साधन चतुष्टय. समर्थांनी पहिला जो समास घेतला, पहिल्या दशकातला पहिला समास, त्याचं नाव आहे ग्रंथारंभ लक्षण. आणि सुरुवातच या ग्रंथाची मोठी मजेशीर आहे सज्जन हो. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. प्रश्न विचारलाय. श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. प्रश्न विचारलाय. बघा, आचार्य स्वामी गोविंद देवगिरींनी जसं सांगितलं की 200 समास म्हणजे 200 विषयांचे 200 निबंध आहेत. अनेक वेळा समर्थ प्रवासात असताना लोकांनी प्रश्न विचारावेत, समर्थांनी त्यांना उत्तरं द्यावीत. कधी शिष्यांनी प्रश्न विचारावेत, कधी अडाणी लोकांनी प्रश्न विचारावेत, कधी राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी काही प्रश्न विचारावेत. अशा वेगवेगळ्या प्रसंगोपात सांगितलेले समर्थांचे जे विचार आहेत, त्या विचारांचा समूह एक एक समास म्हणून समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये घेतलेला आहे. या ग्रंथाची सुरुवात आहे. समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. हा श्रीराम श्रीराम जो उल्लेख होतो, हा श्रीराम उल्लेख पत्रद्वारा दासबोध अभ्यास, या अभ्यासाचे जनक संयोजक परमपूजनीय अप्पा तथा समर्थ भक्त द्वावा केळकर यांनी सज्जनगडावर पहिल्यांदा 100-125 लोकांना पारायणाला बसवलं. याही घटनेला झाले 60 वर्ष झाली, 60-65 वर्ष झाली. पहिल्यांदा पारायणाला एवढ्या लोकांना बसवलं. नाही, पारायण झाली असतील, परंतु दासबोध ग्रंथाचे अभ्यासार्थी म्हणून जे 100 लोक आले, त्यांचं जे पारायण झालं, त्या पारायणामध्ये तिथं दंडक घालण्यात आला की प्रत्येक ओवी झाली की श्रीराम म्हणायचं. म्हणून तो प्रघात आहे, तो काही समर्थांपासून नाही आहे. आप्पा केळकरांनी सज्जनगडावर पारायण घेतलं अभ्यासार्थींचं, तेव्हापासून हा प्रघात चालू झाला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सुरुवातीला की श्रोत्यांनी प्रश्न विचारला, अहो हा तुम्ही ग्रंथ म्हणता आम्हाला 200 समासांचा पूर्ण झालाय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, या ग्रंथाचं नाव काय, काय बोलिले जी येथ, काय सांगितलंय तुम्ही या ग्रंथामध्ये, श्रवण केली याने काय प्राप्त. आम्ही हे जर ऐकलं तर आम्हाला काय प्राप्ती आहे, काय मिळेल आम्हाला. समर्थ एका ठिकाणी म्हणतात फूट काव्यामध्ये, टवाळा आवडे विनोद. पण समर्थ विनोदी नव्हते असं नाहीये. समर्थांचा विनोदीपणा आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. समर्थांच्या अभंगांच्या गाथामध्ये हनुमानाने रावणाची दाढी जाळली तेव्हा दरबारामध्ये रावणाच्या दरबारामध्ये श्रीलंकेत किती हशा पिकला त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे.
अजून एका गोष्टीचा जाता जाता उल्लेख करतो. समर्थांच्या अभंगांमध्ये म्हणजे आजकाल जे आपण लग्न लागताना नवरीला उचलण्याचा प्रकार जो बघतो तो समर्थांनी मोठ्या विनोदाने मांडलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल. 350 वर्षापूर्वी समर्थांनी शंकराच्या लग्नाचा वृत्तांत सांगितलाय अभंगामध्ये. नंदी कसा जातोय, कशा माशा घोंगावतायत पाठीमागे, आणि ते सगळे महादेवाच्या पाठीमागे चालणारी मंडळी लग्नाच्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी महादेवाचं लग्न लागत असताना जगन्माता पार्वतीला उचलून धरली. तेव्हापासूनची प्रथा आहे की नाही मजा. समर्थांनी आरत्या जेव्हा केल्या, आरत्यामध्ये समर्थांनी बौद्धावताराची आरती केलेली आहे. दशावताराची आरती आहे समर्थांची. बौद्धाची आरती करताना समर्थांनी मोठा विनोद केलाय. ते म्हणाले, अरे डोळे मिटून बसलास, असा कसा बसला तू? समाजातले दीन दारिद्र्यता खितपत पडलेला समाज तुला दिसत नाहीये? शस्त्र घे हातामध्ये. म्हणून समर्थांचं आराध्य दैवत हे प्रभू श्री रामचंद्र आहे, उदंडधारी राम. आणि म्हणून समर्थांच्या काखेमध्ये, समर्थांच्या जवळ कुबडी आहे की ज्या कुबडीमध्ये गुप्ती आहे. योद्धा संन्यासी आहेत समर्थ, म्हणून सगळ्यांना पचत नाहीत. योद्धा संन्यासी आहेत. समर्थांचं वाङ्मय तसंच अलौकिक आहे. धार आहे, त्याला एक वेगळी धार आहे. समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. हा विनोदी स्वभाव लोकांचा माहिती आहे समर्थांना. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आरंभीच म्हणती देव, जनांचा लालची स्वभाव. काय मार्मिक विवेचन आहे का नाही सांगा. समर्थ म्हणतात, जनांचा लालची स्वभाव. लालची आहेत म्हणले हे लोक, यांना काहीतरी मिळालं पाहिजे तर हे आपल्याजवळ येतील. म्हणून 21 समासी दासबोध जेव्हा सांगितला तो आध्यात्मिक पातळीवरचा होता. तो साधकाचा होता, साधकाच्या पुढचा होता. अहो, ज्या काळामध्ये 2 वेळाला नव्हे एकदा खाण्याची भ्रांत होती, अशा माणसाला साधना, उपासना, निर्गुण प्राप्ती सांगून काय उपयोग आहे. हे समर्थांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून समर्थांनी 200 समासांचा दासबोध रचला की ज्यामध्ये अनेक विषय घेतलेले आहेत. समर्थांना माहिती होतं की लोक आपल्या नादी लागणार नाहीत, आणि आताही काही लोक सरसगट नादी लागत नाहीत. अहो, ज्या समर्थांनी काही ठेवण्यासाठी बांधून आपली कडोसरी सुद्धा ठेवली नाही, त्यांच्या नादी कोण लागणार. समर्थांच्या निसंग साधू असा हा कुठेही काही मागितलेलं नाहीये, कशालाही फळश्रुती नाहीये. हे केलं म्हणजे ते मिळेल, ते केलं म्हणजे ते मिळेल, असं केलं म्हणजे तुमची नाव वर येईल, तसं केलं म्हणजे मुलीचं लग्न जुळेल, असं काहीतरी केलं म्हणजे प्रमोशन मिळेल. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अडकलेला तुमचा मुलगा तिकडून परत येईल. ही साधना करा, हे ग्रंथ वाचा, ह्या स्तोत्राचं पठण करा, म्हणजे बायको अडकलेली लॉकडाऊनमध्ये ती तुम्हाला येऊन लवकरात लवकर भेटेल. असं काहीही होणार नाही. म्हणून समर्थांच्या नादी लोक लागत नाहीत, काही मागितलंच नाही. भीमरूपी स्तोत्रामध्ये पशु पक्षी वृद्धी, धन धान्य हे समर्थांनी नाही मागितलेलं. पण कुणाला तरी जाणवलं की अरे हे असं मागितल्याशिवाय लोक भीमरूपी स्तोत्र म्हणणारच नाहीत. म्हणून कुणीतरी ती 2 वाक्य 2 चरण मध्ये घुसडलेले आहेत. खरं तर 15 चरणांचंच भीमरूपी स्तोत्र आहे. बघा, तुम्ही भीमरूपी जेव्हा वाचाल तेव्हा तुम्ही बघा, 2 ओव्यामध्ये सरकवलेले आहेत. धन धान्य पशु पक्षी तुम्हाला मिळेल, पुत्र वगैरे होतील, वगैरे वगैरे वगैरे. ती परंपरा
असं केलं म्हणजे असं होईल, तसं केलं, प्रसाद घेतला म्हणजे नाव वर येईल. समर्थ म्हणतात जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. खरंय का नाही? दासबोध ग्रंथाचा अभ्यास आम्हाला तुम्ही करायला लावताय, काय मिळणार आहे असा मनात आपल्या प्रश्न आला का नाही? पाणी प्यायला तर नक्की मिळतंय, काही मिळो का न मिळो. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात जनांचा लालची स्वभाव आरंभीत म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. मग आता इथं सुरुवातच समर्थांनी अशी केली आहे की श्रोत्यांनी विचारलं या ग्रंथाचं नाव काय आहे, या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. या ग्रंथाचा श्रवण, या ग्रंथाचा अभ्यास जर आम्ही केला तर आम्हाला काय मिळेल. समर्थ पुढे असं म्हणतात भक्तीचेणी योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे, या ग्रंथाचा सारांश काय आहे, त्याच्या अगोदर समर्थांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ग्रंथा नाम दासबोध. या श्रोतेपुसुती कोण ग्रंथ? ग्रंथा नाम दासबोध. काय सांगितले जी येतं? गुरु शिष्यांचा संवाद. येथे भक्ती मार्ग विशद करून सांगितला. तुम्हाला भक्ती करता येईल, तुम्हाला साधना करता येईल, म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल. पुन्हा तुम्हाला जन्माला यायची गरज नाही, पुन्हा तुम्हाला या यावनी सत्तेचा छळ त्यांच्याकडनं तुम्हाला करून घ्यायची गरज नाही, पुन्हा तुमचा संसार होणार नाही, प्रपंच होणार नाही, तुम्ही भगवंतापर्यंत जाल, परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कराल. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास करा असं समर्थ सांगतात. आणि समर्थ पुढे म्हणतात की भक्तीचे न योगे देव. भक्ती जर तुम्ही कराल, भक्तीचे न योगे, योगे म्हणजे योगाने किंवा जोडल्या जाणे. भक्ती जर तुम्ही कराल तर त्या मार्गाने किंवा भक्तीमुळे तुम्ही देवाला जोडले जाल, भगवंताकडे तुम्ही तुमचा मार्ग निवळेल, तुम्ही त्या मार्गावर जाल. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथाचं म्हणाले एका वाक्यात जर तुम्हाला सारांश सांगायचा असेल तर तो हा आहे. यामध्ये काही नाही म्हणाले, मी खूप ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, मी एवढी वर्ष झालं फिरतो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, समर्थांनी जी यादी दिलेली आहे की दासबोध ग्रंथ निर्माण करण्यासाठी काय काय बेस धरलेला आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. 12 गीतांची नावं समर्थांनी सांगितली आहेत. 12 गीता, वेद, उपनिषद, ग्रंथ, शास्त्र आणि काय मुख्य आत्मप्रचिती सहित. ग्रंथांचा तर बेस आहेच आहे. इतर संतांनी काय सांगितलं, भगवंतांनी काय सांगितलं, व्यासमुनींनी काय सांगितलं, महर्षी वाल्मिकींनी काय सांगितलं, या सगळ्याचा म्हणले मी परामर्श यामध्ये घेतलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे? आत्मप्रचिती. मला आलेला अनुभव मी या ग्रंथामध्ये टाकलेला आहे. म्हणून या ग्रंथाचं वैशिष्ट्य. एवढ्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास, आपला स्वतःचा अनुभव, आपली स्वतःची प्रचिती या सगळ्या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी अत्यंत सुरेखपणे, प्रासादिकपणे पेरून ठेवलेली आहे. आणि या समासाच्या शेवटी समर्थ असं म्हणतात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. फार महत्वाची ओवी आहे. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, दासबोधाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय
उगीच काहीतरी आलंय, कुणीतरी काहीतरी सांगितलंय, कुठला तरी एखादी ओवी घेतलीये आणि त्यावरून वच 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 करत राहायचं. याला काही अर्थ नाही. मत्सराने पाहू नका. समर्थ म्हणतात जयाचा भावार्थ जैसा. ज्या भावनेने, ज्या भावाने तुम्ही या ग्रंथाकडे पाहाल तेच तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला प्रवचनकार व्हायचंय म्हणून तुम्ही या ग्रंथाचा अभ्यास करा, तुम्ही प्रवचनकार व्हाल. तुम्हाला कीर्तनकार म्हणून या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे, कीर्तनकार व्हाल. तुम्हाला लेखक म्हणून या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही लेखक व्हाल. तुम्ही पर्यावरणवादी व्हायचे म्हणून अभ्यास कराल, पर्यावरणवादी व्हाल. तुम्हाला चांगला गृहस्थाश्रम करायचा आहे, चांगला प्रपंच करायचा आहे, तो तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला परमार्थाची वाट चोखाळायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला या ग्रंथाने मिळेल. जो जे वांशील तो ते लाहो, माऊलींची ओवी या ग्रंथातून आपल्याला प्रचितीला घेता येते. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण. आणि हा नियम आहे का नाही, कुणीतरी काही बोलतो, त्याचं बोलणं आपण अर्धवट ऐकतो आणि लगे आपण काहीतरी एक इमेज डेव्हलप करतो, एक पिक्चर उभा करतो आणि त्यावरून आपण त्याचा निष्कर्ष काढतो. हे चुकीचं आहे. दासबोध ग्रंथामध्ये कुठे काय सांगितलंय तेवढाच ओवी, तेवढाच समास, तेवढंच विवेचन घेण्यापेक्षा सुरुवातीपासून शेवटपर्यंत 200 समासांचं वाचन करावं आणि मग आपल्या लक्षात येईल की हा ग्रंथ ज्ञानी होण्यासाठी आणि ज्ञान मार्गाच्या आधारे मोक्षाप्रत नेणारा हा ग्रंथ आहे. दासबोध हा जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. म्हणून दासबोधाचा या पहिल्या समासामध्ये समर्थांनी प्रस्तावना दिलेली आहे. ग्रंथाची निर्मिती, ग्रंथाचं साधन चतुष्टय सांगितलंय की ह्या ग्रंथाचं नाव काय आहे, ग्रंथ कुणी कुणाला सांगितलं, गुरु शिष्यांचा संवाद. आणि पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. आपण दूषण ठेवणारे नाहीयेत, मला माहिती आहे. आपण अभ्यासक आहोत, आपण चिकित्सक आहोत, आपण आध्यात्मिक क्षेत्रामधले सज्जन लोक आहोत. आपल्याला एका वेगळ्या दृष्टीनं या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आता पहिला समास संपल्यानंतर, म्हणजे पहिल्या समासामध्ये समर्थांनी ग्रंथाची प्रस्तावना सांगितली, त्याच्या पाठीमागचं ध्येय धोरण सांगितलं आणि त्यानंतर मग समर्थ मंगलाचरणाला सुरुवात करतात. आता खरा दासबोध ग्रंथ म्हणून दासबोधाचं विवेचन, गणेश स्तवन दशक पहिला, समास दुसरा, इथून चालू होईल. आज आपण प्रस्तावना पाहिली ग्रंथाची, अनेक महानुभावांचं मत पाहिलं आणि त्यानंतर उद्यापासून आपण या ग्रंथाचं विवेचन किंवा या ग्रंथातले अतिसूक्ष्म विचार, जेथे अतिसूक्ष्म विचारा फडके होती, हे जे संकेत कुबडीकारांचं वचन आहे ते आपल्याला आकलन होईल. आदरणीय प्रवीणजी शास्त्री केळीकरांनी संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार लॉकडाऊनच्या काळामध्ये एक आत्मभान जागृत करणारा, एक नवचैतन्य जागृत करणारा एक विचार मांडण्याचा त्यांनी ही संधी दिली आहे. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मी प्रयत्न करतो आहे की त्यातल्या काही अंशांनी का होईना ते आपलं आत्मभान जागृत होईल. उद्या दुपारी 2 वाजता संत समागम व्यासपीठावर पुनश्च आपण भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.